बंद केलेला आहे। त्यामुळे पर्यायी मार्ग गावापासून 1.5 किलोमीटर दूर आहे। गावकऱ्यांचा रेल्वे रुळावरून त्यामुळे जीवघेणा प्रवास हा सुरू आहे। गेल्या 6 वर्षांपासून निळजेकरांचा जीवाशी खेळ सुरू आहे। ग्रामस्थांनी त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन केलं। रेल्वे प्रशासनाकडून या आंदोलनानंतर आश्वासन दिलं गेलंय, तर कामाला सुरुवात कधी होणार हा ग्रामस्थांचा सवाल मात्र कायम आहे। निळजे गावातील ग्रामस्थांना गेल्या 6 वर्षांपासून वेगळी समस्या भेडसावती आहे। निळजे गावातील जुने रेल्वे फाटक हे बंद आहे। हे फाटक बंद असल्यामुळे ग्रामस्थांना 1.5 किलोमीटरचा दूरचा बेडा मारून जावं लागते किंवा रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतोय। हा जीवघेणा प्रवास या ग्रामस्थांचा सुरू आहे। या मार्गामुळे वृद्ध महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। पावसाळ्यामध्ये या मार्गावर पाणी साचत असल्यामुळे संपर्क तुटतोय। प्रशासक याकडे दुर्लक्ष करतायत, त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी आंदोलन सुद्धा केलं। आंदोलनानंतर प्रशासनानं आश्वासन दिलंय, मात्र अद्यापही फाटक हे सुरू झालं नाहीये। तरी नेमकी समस्या काय आहे ती समजून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी, ती पाहूयात। मी आता आहे निळजे गावामध्ये आणि निळजे ग्रामस्थांनी एक वेगळं आंदोलन पुकारलेलं आहे। गेले 2 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि हे बेमुदत आंदोलन आहे। काय समस्या आहे या गावकऱ्यांची हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। जय महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे। प्रथमतः मी जाणार आहे सामाजिक कार्यकर्त्यांकडे, काय नेमकी समस्या आहे गजाननजी? 1960च्या दशकामध्ये या ठिकाणी जेव्हा दिवा पनवेल रेल्वेचे या ठिकाणी बांधणी झाली, तेव्हापासून निळजे ग्रामस्थांकरिता या ठिकाणी रेल्वे फाटकाचे आयोजन होते। आज मागच्या 5 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने अचानक हे रेल्वे फाटक बंद करून येथे निळजे असेल, कोळे असेल आणि काटेचे ग्रामस्थ या ठिकाणाहून लोढा पलावमध्ये बाजारपेठा असतील, शाळकरी विद्यार्थी शाळा असतील, कॉलेजेस असतील, तसेच वयोवृद्धांसाठी दवाखान्यात जाण्याचा हा एकच पर्यायी रस्ता होता, हा रेल्वे प्रशासनाने बंद केलेला आहे। मुळात केंद्र शासनाने भूमिपुत्रांच्या जमिनी विकासाकरिता घेतलेल्या आहेत आणि त्याच भूमिपुत्रांना या ठिकाणी आता मूलभूत सुविधांसाठी वंचित राहावं लागत आहे। माझी रेल्वे प्रशासन असेल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी विनंती आहे की या भूमिपुत्रांच्या आंदोलनाची तात्काळ दखल त्यांनी घ्यावी। आमचा रस्ता हा 4 वर्षापासून आम्हाला एवढा त्रास होतो की अक्षरशः मुलांना शाळेत घेऊन जाताना त्यांच्या पाठीवर एवढ्या मोठ्या बॅगा असतात की आम्ही तेवढ्या लांबून काही शाळेत घेऊन जाऊ शकत नाही। इथे जाता येताना ट्रेन किती फास्ट चालते ते तुम्ही पण बघता। त्यांना जर पोचवायला गेलो नाही तर कधी ऍक्सिडेंट पण होऊ शकतो। आम्हाला इथे फाटक जो होता तो सुरक्षित होता, आमचा फाटक पण काढला, त्याच्या आधी आमचं स्टेशन गेला, त्याच्या नंतर फाटक गेला। मग आम्हाला सरकारने काहीच दिलं नाही, मग आमचा काय काही अधिकार नाही का? आम्ही मतदान कशासाठी करतो? आम्हाला काहीतरी हक्काचा मिळावा यासाठी आम्ही मतदान करतो। मग आज आमची जर सरकारने जर काही ठाम भूमिका घेतली नाही तर याच्यानंतर आम्ही रेल्वेच्या मध्ये बसून आंदोलन करणार। जर हे उपोषण जर मागे घेण्यापर्यंत जर सरकारने त्यांच्या मागण्या पास केल्या नाही किंवा मंजूर केल्या नाहीत तर ते रेल रोको करतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आकिब शेख सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, निळजे। तर ग्रामस्थांनी नेमका काय संताप व्यक्त केलेला आहे तो पाहूयात। मेन त्यांचं काय होतं, आज एक ऑफिसर आहे, काम जवळ आला की त्यांचे ट्रान्सफर होतं किंवा रिटायरमेंट होतात, पुन्हा नवीन ऑफिसर येणार, पुन्हा ते नव्याने शून्यापासून त्यांचं काम सुरू होतं। ही आमच्या मनात एक मोठे थोडीशी अजून परत धाकधूक आहे। तरी त्याकरता आम्ही आज आमचा आजचा धरणे आंदोलन जो आहे हा बंद नाही करत, तात्पुरता स्थगित केलेला आहे। तर आम्हाला तसंच जर काय वाटलं की रेल्वे प्रशासन अजून चाल ढकल करतायत किंवा कोणी नवीन ऑफिसर आता आलाय तो पुन्हा नव्याने माहिती घेऊन हे करतात, वेळ काढूपणा करतात, त्यावेळेला आम्ही ॲट अ टाइम पुन्हा आंदोलन आपलं चालू ठेवणार आहे। तर स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी या समस्येकडे लक्ष घातलं असून त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। आज निळजे ग्रामस्थ मंडळ जे लाक्षणिक त्यांचं उपोषण आहे रेल्वेच्या प्रशासनाच्या विरोधात, आणि मग त्या संदर्भात आज सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, त्यांच्या प्रयत्नाने आज एजीएम रेल्वेचे एजीएम गोस्वामी साहेब यांच्या इथे दालनामध्ये आज निळजे ग्रामस्थ मंडळ आमचे काही लोकप्रतिनिधी अशी एक बैठक झाली
आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक अशी चांगली चर्चा घडून आली आणि मग AGM गोस्वामी साहेबांनी त्याला एक चांगल्या प्रकारचा होकार देऊन की निलजे येथील त्यांची एक रास्त मागणी आहे की आम्हाला इथून गावातून जो आमचा रेल्वे फाटक आहे तिथनं आमचा भुयारी मार्ग काढावा, जेणेकरून आम्हाला जो लांबचा प्रवास आहे तिथे तो आम्हाला त्रास होणार नाही, लांब पडणार नाही. आणि मग त्याला एक चांगला होकार देऊन या 2-4 महिन्याच्या आतच कामाला सुरुवात करू आणि पावसाच्या नंतर तो काम पूर्ण होईल असं आम्हाला आज आश्वासन देण्यात आलेलं आहे. तर आपल्यासोबत ग्रामस्थ गजानन पाटील हे जोडलेले आहेत. गजाननजी, जय महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. 6 वर्षापासून तुमची ही समस्या आहे, नेमक्या कोणकोणत्या अडचणींचा सामना इथल्या तुम्हाला ग्रामस्थांना, गावकऱ्यांना करावा लागतोय? नमस्कार. पहिल्यांदा जय महाराष्ट्र या प्रसार माध्यमाचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी निलजे ग्रामस्थांच्या या ज्वलंत प्रश्नाला हात घातलेला आहे. विशेष करून किशोरजी पगारे यांचे. मुळात 1960च्या दशकामध्ये कोकण रेल्वे प्रशासनाने दिवा पनवेल या रेल्वेची बांधणी या भागामधून केली. येथील भूमिपुत्रांनी आपल्या सुपीक जमिनी ह्या केंद्र शासनाला विकासाकरिता दिल्या. परंतु जेव्हा ही रेल्वे कार्यान्वित झाली तेव्हापासून या निलजे येथील ग्रामस्थांकरिता रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनाने सुरू केले. रेल्वे फाटकाच्या पलीकडे येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी होत्या, त्याकरिता शेती कसण्याकरिता हे लोक जात होती. परंतु अचानक या 5 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने हे फाटक आता बंद केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी येथील भूमिपुत्रांच्या जमिनी होत्या, शेत जमिनी होत्या, त्या ठिकाणी आता लोढा पलावा या गृह प्रकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावर इमारती बांधलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठा, हॉस्पिटल असतील, शाळकरी विद्यार्थी शाळा असतील, त्या ठिकाणी येथील नागरिकांना जावं लागत आहे. या रेल्वे फाटकाशी संबंधित असलेली गावं म्हणजे निलजे, निलजेपाडा, घेसर, काटई आणि कोळे येथील ग्रामस्थांना या फाटकामधून जावं लागत होतं. परंतु रेल्वे प्रशासनाकडे येथील भूमिपुत्रांनी मागणी केली होती की आम्हाला हे रेल्वे फाटक बंद केल्यानंतर आम्हाला भुयारी म्हणजे FTB आम्हाला देण्यात यावा. परंतु 6 वर्षापासून येथे निलजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासन पाठपुरावा केला, परंतु आज तागायत त्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नाही. फक्त ते करू एवढंच बोलत होते. परंतु निलजे ग्रामस्थांनी दिनांक 28 मार्च पासून जो बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले त्याबद्दल त्यांचे मी स्वागत करतो. परंतु हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं होतं की जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही रेल रोको सुद्धा करू. जी मात्र गजाननजी, आपण त्या दृश्यामध्ये सुद्धा पाहतोय रेल्वे रूळ इथल्या नागरिकांना, महिलांना पार करावे लागतात. एखादा मोठा अपघात होण्याची सुद्धा भीती आहे. हे सर्व असताना सुद्धा धरणे आंदोलन केल्यावर सुद्धा नेमकं आता प्रशासनाचं, रेल्वे प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय त्यांनी आश्वासन दिलंय? त्यांनी जेव्हा 28, 29 आणि 30 या तिसऱ्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं तेव्हा येथे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 30 तारखेला बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितले, तोंडी आश्वासन दिले की आम्ही तात्काळ या कामाला सुरुवात करतो आणि तसं त्यांनी आम्हाला तसं पत्र सुद्धा रेल्वे प्रशासनाने दिलं होतं. आता हे लेखी दिलेले पत्र यावर कितपत अंमलबजावणी होतं हे पाहावं लागेल. त्यांनी त्या दिवशी असं सुद्धा सांगितलं की हे काम पूर्ण व्हायला जेमतेम 7 महिने तरी लागतील आणि पावसाळ्यामध्ये या कामाला थोडी स्थगिती लागू शकते. तरी आम्ही त्या गोष्टीचं स्वागत केलं. परंतु आता आंदोलन स्थगित केल्यापासून सुद्धा 4 दिवस झाले, अजूनपर्यंत त्यांची कोणत्याही प्रकारची तिथे कार्यवाही होताना दिसत नाहीये. माझी रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की येथील 4 गावांच्या भूमिपुत्रांना येथील त्यांच्या मूलभूत गरजांसाठी रेल्वेच्या पट्टी त्यासाठी जावं लागत आहे. त्यांची मागणी त्यांनी तत्काळ मान्य करावी, अन्यथा तेथील ग्रामस्थांनी घेतलेला जो पुढे रेल रोको करण्याचा जो आंदोलन करणार आहेत त्यापासून त्यांना वंचित करावं. धन्यवाद. मात्र गजाननजी, ही 6 वर्षांपासूनची समस्या आहे. रेल्वे रूळ पार करावे लागतात, म्हणजे जीवाशी धोका आहे हा सगळा. असं असताना सुद्धा इथले स्थानिक खासदार आणि स्थानिक आमदार यांनी इतक्या वर्षामध्ये या समस्येकडे लक्ष का नाही दिलं?
स्थानिक खासदार तसेच स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि मला तर वाटतं या आंदोलनाची दखल म्हणून स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही तातडीची बैठक आयोजित केली. मला तर या गोष्टीचा आता सकारात्मक वाटतं या बैठकीमध्ये की रेल्वे प्रशासन या कामाला सुरुवात करेल, परंतु अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी असं कोणतं काम करेल असं काही दिसून येत नाही. ठीक आहे गजाननजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत आमदार, शिवसेनेचे आमदार, स्थानिक आमदार राजेश मोरेजी सुद्धा जोडलेले आहेत. राजेशजी, मोठी समस्या आहे, इथल्या नागरिकांना रुळावरून प्रवास करावा लागतोय आणि इतकं सगळं असून सुद्धा भुयारी मार्ग होत नाहीये. नेमकी काय अडचण रेल्वे प्रशासनाकडून तुम्हाला सांगितलेली आहे, कारण तुम्ही सुद्धा आता या समस्येमध्ये लक्ष घातलंय? आपल्या या निर्जय ग्रामस्थ मंडळाने जे रेल्वेच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं होतं, त्या दिवशी बेमुदत धरणं केले होते. आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने मुंबई येथे एजीएमच्या इथे बैठक घेतली गेली आणि त्या बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या की भुयारी मार्ग हा आपला मंजूर झालेला आहे, तातडीने त्याचं टेंडर काढलं जाईल आणि कामाला सुरुवात केली जाईल आणि चांगल्या प्रकारे तिथे सकारात्मक अशी एजंटची इथे बैठक झाली. सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी फोनवर चर्चा केली आणि तातडीने त्याला मंजुरी देण्यात आली. या पावसाच्या आधी थोडस काम चालू होईल आणि त्या पावसाच्या नंतर म्हणजे दिवाळीच्या ते जानेवारी पर्यंत हा भुयारी मार्ग पूर्ण होईल असं आम्हाला रेल्वे प्रशासनाने आश्वासन आणि शब्द दिलेले. त्यामुळे नागरिकांना त्याच्या दिलासात्मक असा लाभ मिळालेला आहे. जी, मात्र राजेशजी, 6 वर्षापासून ही समस्या आहे. 6 वर्ष का लागली यावर मार्ग काढायला आणि त्यासाठी खासदार, आमदार यांना का उतरावं लागलं? रेल्वे प्रशासनाने याचं काय कारण दिलेलं आहे की 6 वर्ष का लागली भुयारी मार्गासाठी? निर्जय ग्रामस्थांचा जो पहिला जुना रेल्वे फाटक होता तिथे निर्जय ग्रामस्थांची त्या फाटकाच्या इथे आम्हाला भुयारी मार्ग किंवा एफएफबी बनवून द्या अशी त्यांची मागणी होती. पण रेल्वे प्रशासनाने गावाच्या पुढे म्हणजे अर्धा एक पाऊण किलोमीटर लांब भुयारी असा मार्ग करण्यात आला. पण तो लांब होत असल्यामुळे पलावा येथे असलेली बाजारपेठ, दवाखाना, शाळा आणि ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. त्याच्यामुळे की हा रेल्वे जो फाटक आहे आमचा जुना, तिथेच आम्हाला भुयारी मार्ग बनवून द्या अशी त्यांची निर्जय ग्रामस्थांची आग्रहाची मागणी होती. आणि मग ते त्यांची आग्रहाची मागणी ही रेल्वे प्रशासनाने त्या दिवशी मंजूर केली आणि तातडीने काम चालू केलं जाईल असं आम्हाला आश्वासन दिलं आणि तसं आम्हाला पत्रही देण्यात आलेलं आहे. म्हणून त्यामुळे तेथील नागरिकांनी जो बेमुदत उपोषण आंदोलन केला होता तो तात्पुरता स्थगिती केलेला आहे. ठीक आहे. मात्र राजेशजी, अद्यापही ग्रामस्थांचा रेल्वे प्रशासनावर विश्वास नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की नेमकं रेल्वे प्रशासनाकडून हा भुयारी मार्ग होईल की नाही हे माहिती नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लक्ष घालणार? हो, शेवटपर्यंत. कारण लक्षात घ्या, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आम्ही सर्व नागरिकांच्या पाठीशी असणार आहोत. कारण नागरिकांना जे जे प्रश्न भेडसावत आहेत त्यांचे ते प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या पाठीशी नक्की आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत. काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जनतेशी आम्ही पाठीमागे राहणार आहोत. ठीक आहे. तर आमदार राजेश मोरेजी आणि इथले ग्रामस्थ गजानन पाटील हे आपल्यासोबत जोडले होते. दोघांचेही धन्यवाद. धन्यवाद. तर या निळजे गावाची समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत जय महाराष्ट्र सुद्धा या समस्येचा पाठपुरावा करत राहील. या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.